हाय फ्रेंड्स, तर आज पुन्हा एकदा आम्ही चाललेलो आहे शेताकडे आणि हा आमचा ऋग्वेद आहे, सायकल घेऊन जात आहे. हे बघा, त्यांचं जेवण न्यायचं होतं त्यासाठी ऋग्वेद चाललेला आहे आणि मी सुद्धा चाललेलो आहे. आम्ही दोघं शेतामध्ये आज जात आहे. तर मी आणि ऋग्वेद असे जात आहे, दोघं जण. आम्ही ऋग्वेद सायकलीवरून जात आहे आणि मी त्याच्या पाठीमागून चालत आहे. आणि ऋग्वेदचे बाबा शेताकडे गेलेले आहेत पिकाला पाणी घेण्यासाठी आणि त्यांचं जेवण घेऊन आम्ही दोघं जण जात आहे. आणि ऋग्वेदला एकट्याला कुठं पाठवून द्यायचं म्हणून मी सुद्धा त्याच्यासोबत जात आहे. कारण इकडे आजूबाजूला डोंगर आहे आणि गावांची भीती असते आणि खडका रस्ता देखील खडका आहे, तरी देखील ऋग्वेद त्यातून सायकल चालवत आहे. आणि ही करवंदीची जाळी आहे बघा, आणि त्याला आता फुलं लागत आहेत. थोड्या दिवसांनी त्याला करवंद देखील लागतील. आणि आम्ही शेतात आलो. ऋग्वेदच्या बाबांना खूप भूक लागली होती. मी त्यांना जेवण दिलं. इथं ऋग्वेदसुद्धा त्यांच्यासोबत जेवण करत आहे, चपाती भाजी खात आहे, हे बघा. आणि त्यांनी दोघांनीही तिथे जेवण केलं आणि बोलत थोड्या वेळ बसलेत ते. त्यानंतर ऋग्वेद इथं पाणी चालू होतं शेतामध्ये आणि मातीमध्ये खेळत होता. त्याला देखील आनंद वाटत होता त्या पाण्यामध्ये खेळण्यात आणि तो देखील तिची मजा घेत होता त्या पाण्याची. हे बघा, हा मातीमध्ये तो खेळत आहे. त्यानंतर पाणी इथं शेतामध्ये त्यांनी लावलं होतं आणि मी ज्या ज्या ठिकाणी खोडवं नसेल उगवलेलं त्या ठिकाणी तशी कांडी रोवत होते. हे बघू शकता तुम्ही, इथं मी कांडी घालते. आणि थोड्या वेळाने मी बसले आणि त्यानंतर त्यांनी पाणी पाजायला सुरुवात केली. इथं पिकाला पाण्याची मोठी लाट होती, नळाचे पाणी होतं आणि इथं ते त्यांचं काम करत होते आणि मी व्हिडिओ त्यांचा करत होते इथं बसून बांधावरती. हे बघा, ते सर्व पिकाला त्यांनी पाणी इथं पाजलेलं आहे आणि ते काम करत होते आणि मी इथं व्हिडिओ करत होते. असं ते बांध रचत होते. ज्या ज्या ठिकाणी पाणी फुटत होतं त्या त्या ठिकाणी ते परत माती घालून बांध घालत होते. आणि सर्व पिकाला पाणी देऊन झाल्यानंतर इथं पाणी बंद केलं त्यांनी. इथं परत टिची नट आवळलं आणि पाणी बंद केलं आणि थोड्या वेळाने सर्व झाल्यानंतर कामं शेतातील आम्ही घरी चाललो दोघं पण. घरी गेल्यानंतर आमच्या वेदिकाने आम्हा दोघांसाठी छान असा चहा केला आणि तिच्या हातचा चहा पिऊन आम्हाला पण खूप फ्रेश वाटलं. मला पण छान वाटलं, तिने चहा करून दिला. त्यानंतर जी काही चहाची भांडी होती ती देखील वेदिकाने आमच्या घासली. तिची पण मला खूप मदत झाली. त्यानंतर माळवाला आला होता आणि मी माळवं घेतलं थोडं. आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा.